मुंबई सुशोभीकरण फर्निचर घोटाळ्यामध्ये आता कंत्राटदार सुद्धा आरोप करू लागलेत। रस्त्याच्या कडेला लावलेल्या रेलिंगचा गुणवत्ता अहवाल सकारात्मक देण्यासाठी तब्बल 50 लाखांची लाच व्हीजेटीआयच्या अधिकाऱ्यांना मागितली असा आरोप आता केला जातोय। व्हीजेटीआयचे अधिकारी दत्ताजी शिंदे आणि अमित कांबळे यांनी 50 लाख रुपये व्हॉट्सॲपवरती मागितले असा आरोप करण्यात आलाय। साई सिद्धी इन्फ्रा कंत्राटदारानं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत हा गंभीर आरोप केलाय। लाच न दिल्यामुळे त्या अधिकाऱ्यानं अमेरिकेत बसून नकारात्मक अहवाल दिला असाही उल्लेख कंत्राटदारानं आपल्या पत्रात केल्याचं कळतंय। तर मुंबई सुशोभीकरण फर्निचर घोटाळ्यामध्ये आता कंत्राटदारानं सुद्धा आरोप केलाय। या संदर्भातलं एक पत्र कंत्राटदारानं मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचं कळतंय। रस्त्याच्या कडेला रेलिंग लावलेले गेले होते आणि त्याचा गुणवत्ता अहवाल पॉझिटिव्ह द्यावा, सकारात्मक द्यावा यासाठी व्हीजेटीआयच्या अधिकाऱ्यांनी 50 लाखांची लाच मागितल्याचा हा प्राथमिक आरोप आहे। इसके पीछे वीजेटीआई बैकबोन करके खड़ा हुआ है। वीजेटीआई के उधर मैंने सैंपल भेजा, वीजेटीआई से सैंपल पहला सैंपल भेजते वीजेटीआई ने सैंपल को फेल किया, बोला कि क्यों फेल किया, तो कि आप आके मिले नहीं। चला ठीक है। उसके बाद मैंने वापस सैंपल भेजा तो वापस सैंपल फेल किया। उसका रीजन ऐसा हुआ है कि उन्होंने 50 लाख रुपये मांगे। व्हीजेटीआय सरळ इन्कार करतं की ह्या रिपोर्ट सॅम्पलला पेंट पण केलं गेलं नाही, जबकि समोर दुसरी लॅब लगेच सांगते की हो सॅम्पल पेंट केलं गेलं आहे। इकडचं लॅब जो आहे तो पूर्ण म्हणजे मला जेवढं समजलं की हा लॅब पूर्ण त्यांच्या कंट्रोलमध्ये असतो, म्हणजे कोणी टेस्टिंग करायला आणो नाही आणो हा पूर्ण कंट्रोलमध्ये त्यांच्या असल्यामुळे ते रिपोर्टर बिंदास साईन करतात बाहेर असताना सुद्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।